नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी योग शिक्षक राकेश पटेल, मेरा योगा सेंटर वसईतर्फे आपणास योग तसेच योगासनाबद्दल थोडक्यात माहिती व त्याचे फायदे तोटे सांगणार आहे. आज आपण 5 शरीरस्थ मुख्य वायू, 5 उपवायू, 5 ज्ञानेंद्रिय तसेच पंचमहाभूतं कोणती आहेत, त्यांचे स्थान व कार्य ह्याबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत. प्रथम पंचमहाभूतांबद्दल बोलूया. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी, जल म्हणजे उदक ही पंचमहाभूते आहेत. ह्यावरच आपले संपूर्ण शरीर अवलंबून आहे. मृत्यूनंतर आपण पंचतत्वात विलीन होतो. ती हीच 5 तत्वे. शरीरस्थ 5 मुख्य वायू. प्राण, बोधशक्तीचा विकास, स्वरयंत्र, घसा व पोट. अपान, उत्सर्जन क्रिया, नाभी भागाच्या खाली स्थित आहे. समान, पचन क्रिया, हृदय व नाभीमध्ये समान वायू स्थित आहे. उदान, विचार करणे, शरीरात मानेच्या वरच्या भागाचे नियमन करण्याची कामगिरी. व्यान, अभिसरण क्रिया, संपूर्ण शरीरावर राज्य करतो किंवा व्यापतो. आता आपण पाहूया उपवायू. नाग, ढेकर व उचकी येणे. क्रूम, डोळे उघडणे, डोळे मिचकणे. कृकल, भूक, तहान, घोरणे किंवा खोकणे. देवदत्त, झोप येणे, जांभई देणे. धनंजय, मृत्यूनंतर शरीरात रेंगाळत शरीर कुजविण्याचे काम करणे. आता आपण पाहूया ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय. ज्ञानेंद्रिय. कान, शब्द, डोळे, रूप, जीभ, रस, नाक, गंध, त्वचा, स्पर्श तसेच कर्मेंद्रिय. वाणी, बोलणे, हात उचलणे, पाय, हालचाल. जननेंद्रिये, पुनःनिर्मिती, गुदद्वार, उत्सर्जन. तसेच ह्याच्यामध्ये आपली 7 चक्र जी आहेत ती खूप महत्त्वाची आहेत आपल्या शरीरामध्ये. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे मूलाधार चक्र. हे गुहेंद्रियाकडून 2 बोटे वरती व उपस्थाच्या 2 बोटे खाली मूलाधार चक्र असते. त्यानंतर येते स्वाधिष्ठान चक्र. मूलाधार चक्राचा वर लिंगमुखात असते. मणिपूर, स्वाधिष्ठान चक्राच्या वर नाभीमुळात म्हणजे बेंबीत 10 दलयुक्त मणिपूर चक्र आहे. अनाहत, मणिपूर चक्राच्या वर हृदयात 12 दलाचे हे अनाहत चक्र आहे. विशुद्धी चक्र, अनाहत चक्राच्या कंठस्थानात 16 दलाचे हे विशुद्धी चक्र आहे. आज्ञा चक्र, दोन्ही भुवयाच्या मध्य भागात आज्ञा चक्र आहे. सहस्त्रार, टाळूच्या ठिकाणी असते. सर्व चक्र भेदन करून कुंडलिनी जेव्हा येथे प्रवेश करते तेव्हा साधकाला परमानंदाचा अनुभव होतो. मित्रांनो, आज आपण योग ह्या विषयावर तसेच 7 चक्रांबद्दल चर्चा केली. आजच्या भागात तसेच मागच्या भागात दिलेल्या माहितीचे तुम्ही व्यवस्थित अनुकरण कराल अशी आशा आहे. पुढच्या भागात आपण एक आसन घेऊन ते कसे करावे, त्याचे फायदे तोटे ह्याबद्दल चर्चा करूया. तोवर श्री स्वामी समर्थ.